Hello friends, in this video I am going to teach you what is the digit, what is the numerals, what is the numbers. Okay, first of all I will discuss what is the digit. तर बघा या ठिकाणी आता 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Start from 0, end from 9. It is called as a digit. It is called as a digit. There are 10 digits from 0 to 9. बघा हे कसे एक सिंगल आहे, हे कसे सिंगल आहे, बरोबर राईट. तर बघा या ठिकाणी इंग्लिश मध्ये बघा या ठिकाणी मी लिहितो बघा इट इज कॉल्ड एज राम. आता यामध्ये जो एम आहे, जो एम ए आर आहे तो असणार आहे लेटर. बघा आर ए एम हा असणार काय लेटर्स, बरोबर. पण यांचं कलेक्शन जर केलं आपण, यांचं कलेक्शन केलं कोणाचं लेटरचं, तो बनतो या ठिकाणी राम. कोणत्या ठिकाणी राम, बरोबर आहे. यामध्ये कसं माहिती आहे का, बघा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 जर यांचं कलेक्शन केलं तर बनणार या ठिकाणी न्यूमरल्स और नंबर्स, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी आता बघा फॉर एक्झाम्पल आता आपण पाहिलं डिजिट्स इज अ सिंगल. तो कसा एक सिंगल फॉर्म मध्ये तयार होतो. बघा 0, 1, 2 बघा इट इज कॉल्ड एज मी आहे. मी कसं या ठिकाणी सिंगल आहे, इट इज अ 1%, इट इज अ 1%. ओके, किंवा काय हा किती सिंगल आहे, म्हणून जो सिंगल असतो तो त्या ठिकाणी डिजिट, बरोबर आहे. बघा आता मध्ये आर ते डिजिट फ्रॉम 0 to 9. बघा 1, 2 बघा 10 कसं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं, बरोबर आहे. पण तो होतो स्टार्ट 0 पासून होतो येईल 9 पर्यंत, तो होतो 9 ला येईल 0 या ठिकाणी स्टार्ट. ओके, नेक्स्ट या ठिकाणी बघा इट इज कॉल्ड एज numeral. What is the numeral? Numerals. What is the numerals? The collection of digit written in figure and words are called numerals. ओके, तर बघा त्या ठिकाणी लिहा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. असं एक मिनिट बघा या ठिकाणी तुम्ही 10, 11, 12, 13, 14, 15. ओके, तर बघा आता त्याच्या वर्ड्स मध्ये 1, 2 सॉरी इट इज 0, 0,
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15 and 15. That is, बघा त्या ठिकाणी हा 0 एक फिगर मध्ये, हा वर्ड्स मध्ये, हा फिगर मध्ये, हा वर्ड मध्ये, हा फिगर मध्ये, हा वर्ड मध्ये, हा फिगर मध्ये, हा वर्ड मध्ये, बरोबर आहे. बघा या ठिकाणी हा फिगर मध्ये, हा वर्ड मध्ये. आता बघा डिजिट आहे, जर यांचं कलेक्शन आपण केलं, डिजिट आहे, जर आपण यांचं कलेक्शन केलं, दॅट इज कॉल एज, बघा दॅट इज कॉल एज 14 आहे. आता याच्यामध्ये 4 and 1, दॅट इज कॉल एज अ डिजिट. हा 4 आहे आणि 1 आहे, हा कसा आहे, डिजिट आहे. म्हणजे झालं कलेक्शन, कोणाचं डिजिटचं झालं कलेक्शन, दॅट इज कॉल एज अ न्यूमरल, दॅट इज कॉल एज अ न्यूमरल. बरोबर आहे. द कलेक्शन ऑफ डिजिट written in figure and words are called numeral. मग आपण घेतलं कलेक्शन कोणाचं, डिजिटचं, त्याला म्हणायचं या ठिकाणी काय, न्यूमरल. ओके. फॉर एक्झाम्पल 24, आता हा 4 आहे आणि हा 2 आहे, दॅट इज कॉल एज अ डिजिट. द कलेक्शन ऑफ डिजिट दॅट इज कॉल एज अ numeral. Okay, it is called as a numeral. Okay, what is the numbers? What is the number? बघा नंबर्स म्हणजे काय, द कलेक्शन ऑफ डिजिट, द कलेक्शन ऑफ डिजिट, राईट इन रिटन इज, किंवा त्याला असं लिहा, द कलेक्शन ऑफ डिजिट depends upon how many quantities, how many quantities of an objects, of an objects. बघा या ठिकाणी इट इज कॉल एज. आता नंबर्स म्हणजे काय, ऑब्जेक्टची क्वांटिटीज किती असेल याच्यावर अवलंबून असणे, याच्यावर असणे डिपेंड्स. आता बघा ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, या ठिकाणी बघा इट इज कॉल एज पेन इज ऑब्जेक्ट्स, पेन इज ऑब्जेक्ट्स. माझ्याकडे 2 पेन्स आहे, बरोबर आहे. मग त्याला या ठिकाणी ऑब्जेक्ट्स, एकच पेन असेल दॅट इज कॉल एज ऑब्जेक्ट, 2 असेल दॅट इज कॉल एज ऑब्जेक्ट्स. बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी आता क्वांटिटी, आता माझ्याकडे किती पेन आहे, 2 पेन आहे. मग पेन इज ऑब्जेक्ट्स आणि किती आहे या ठिकाणी 2 आहे. किती असेल तर क्वांटिटी आली, किती असेल तर आली क्वांटिटी. आणि फक्त या ठिकाणी आता माझ्याकडे पेन आहे, आता हे पेन या ठिकाणी, तो बनला या ठिकाणी ऑब्जेक्ट. बघा आता बघा या ठिकाणी ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट्स
and quantities. Is it quantities किती असेल? बघा हा काय पेन आहे, हा काय पेन आहे, बरोबर आहे. पेन म्हणलं या ठिकाणी ऑब्जेक्ट, पेन म्हणलं या ठिकाणी ऑब्जेक्ट. किती पेन आहे बघा या ठिकाणी, दॅट इज कॉल्ड एज 1 2 2 पेन आहे माझ्याकडे. 2 बोलल्या या ठिकाणी तिची क्वांटिटीज. तर बघा या ठिकाणी आता हा हा किती पेन आहे, 1 पेन आहे. तर बघा या ठिकाणी ऑब्जेक्ट किती ऑब्जेक्ट या ठिकाणी पेन. आता हा काय आपला पेन आहे. पेन इज अवर ऑब्जेक्ट, पेन इज अवर ऑब्जेक्ट आणि क्वांटिटी किती आहे 1 आहे. एकच पेन माझ्याकडे, बरोबर आहे. बघा त्या ठिकाणी बघा हा काय कप आहे चहाचा, हा काय कप आहे चहाचा, बरोबर आहे. आता माझ्याकडे कप किती आहे 1 आहे. कप कप बनतो या ठिकाणी माझा ऑब्जेक्ट आणि किती क्वांटिटी आहे, इट इज कॉल्ड एज 1 क्वांटिटी आहे, बरोबर आहे. बघा आता या ठिकाणी ऑब्जेक्ट काय कप आहे, बरोबर. बघा क्वांटिटी किती 1 आहे, बरोबर. बघा किती कप या ठिकाणी 2 कप आहे. किती कप आहे 2 कप आहे. ते बघा या ठिकाणी 1 2 किती आहे 2 आहे. तर बघा ऑब्जेक्ट किती या ठिकाणी, आता बघा ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी कप, क्वांटिटीज किती आहे 2, बरोबर. एक असेल तर त्याला एस लागणार नाही. असेल अनेक, एकापेक्षा असेल अनेक, त्याला लागणार या ठिकाणी एस. मोर देन 1 असेल, मोर देन 1 त्याला लागतो या ठिकाणी एस. नवरच असेल या ठिकाणी त्याला एस लागणार नाही. तर बघा या ठिकाणी आपण पाहिलं की कप एक आहे, मग कप दॅट इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट, 1 इज अ क्वांटिटी तिची, बरोबर. आणि या ठिकाणी कप या ठिकाणी अनेक आहे म्हणजे 2 या ठिकाणी, मग कप इज ऑब्जेक्ट्स अँड 2 इज देअर क्वांटिटी. ओके.